सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी. भाजपची आणि शिंदे गटाची मुंबईतून उलटी गिनती अखेर झालीये सुरू. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि मनसेचा भाजपला सगळ्यात मोठा तणका. अखेर मुंबईवरती ठाकरे राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश. मित्रांनो, सविस्तरपणे या बातमीच्या पाठीमागे नेमकी काय दरलीये बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस प्रचंड आनंदी, नेमकी बातमी काय आहे पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण बातमी जाणून घेणार. सविस्तर बघूया मित्रांनो, नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. उद्धव ठाकरे यांचे हात प्रचंड बळकट, मनसेची साथ. यानंतर भाजप शिंदे सेनेची झालीये मुंबईतूनच महाराष्ट्रात उलटी गिनती सुरू. सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊया मुंबईचाच राजकारण ठाकरेंच्या भोवती आणि मुंबईकर ठाकरेंच्या पाठीमागे. मुंबईत एक प्रकारचा भव्य प्रचंड मोठा जल्लोष, तर भाजप शिंदे सेनेची उडालीये झोप. मित्रांनो, बातमी तुम्हाला अजूनही काय बातमी आहे याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी आता आपण नेमक्या बातमीकडे जाणारच आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे यांच्या भोवती. ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राज्य करणार. उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्र घेणार हातात. मित्रांनो, सध्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडतीये शिवसेनेच्या बाबतीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमतोय मुंबईमध्ये. मुंबईकरांचा आवाज घुमतोय मराठी माणसांच्या हृदयामध्ये. आणि मित्रांनो, आता मात्र सगळी सूत्र फिरली आहेत ती ठाकरेंच्या शिवसेनेकडून. मित्रांनो, बातमी अशी आहे की आपण जर पाहायला गेलो तर मुंबईचे राज्य कोणाच्या भोवती फिरतंय, मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार, असा छोटासा प्रश्न जर आपण विचारला गेला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, मराठ्या महाराष्ट्राच्या शहरातून, गावबड्यातून एकच प्रश्न समोर येतो, उत्तर येतं, ते म्हणजे ठाकरेंची मुंबई. मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे. ठाकरेंशिवाय मुंबई ही अपुरी आहे, अशक्य आहे. त्यालाच अनुसरून पुढचा महत्त्वाचा प्रश्न आणि त्या पत्राला भाजप शिंदे सेनेची झोप कशी उडाली आहे हे देखील पाहणार आहोत आणि त्यांची उलटी गिनती मुंबईतून महाराष्ट्रातून कशा प्रकारे सुरू झाली हे देखील आता आपण पाहणारच आहोत. मित्रांनो, सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळजनक बातमी, राजकीय ट्विस्ट निर्माण करणारी बातमी. ज्या भाजपला मुस्लिम बांधवांना दूर करत होती, जी भाजपा मुस्लिम बांधवांना जवळ करायला तयार नव्हती, मुस्लिम बांधवांच्या विरोधात राजकारण करायची, मुंबईमध्ये ठाकरेंच्या पाठीमागे मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्यावरती टीका करायची, आणि आता मात्र भाजपने मात्र सगळ्यात मोठा घोळ करून ठेवलाय. भाजपने मात्र आता अकोला महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये थेट MIMशी युती केल्यामुळे भाजपला तगडा झटका बसलाय. आमचं हिंदुत्व, भगवं हिंदुत्व म्हणणारी भाजप आता तोंडावरती आपटलेली आहे. भाजपला काय समजेना असं झालंय. नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, कोणाशी युती करावी, आपला पराभव मान्य करावा लागेल, आपला पराभव होणार हे समजायला लागल्यानंतर त्यांनी चक्क MIMशी युती करायला सुरुवात केली आहे. आणि MIM आणि भाजपची युती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाल्याचं पाहायला मिळालंय. आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून संघाचे लोक असतील किंवा भाजपचे लोक असतील, हे भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांना आता मात्र घरचाच आहे देऊ लागलेत. ठाकरेंना तुम्ही खान म्हणून चिडवता, आता मात्र सगळ्या MIMशीच तुम्ही युती करून ठेवल्यामुळे उद्धव ठाकरेंना बोलायला तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा आता आधार उरला नाही. उद्धव ठाकरे खरेच महाराष्ट्राचे तारणहार आहेत. उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्र कदापि होऊ शकणार नाही. ठाकरे हेच महाराष्ट्र आहे, शिवसेना हाच महाराष्ट्र आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचं मराठी माणसांचं राजकारण केलंय त्याला भाजप आता तोड देऊ शकत नाही असं म्हणत भाजपने ज्या प्रकारे MIMशी युती केली ती भाजपला आगामी काळात महाराष्ट्रात, देशात महागात पडणार असे भाजपचेच कार्यकर्ते भाजपच्या विरोधात आता बोलू लागलेत. त्यामुळे MIMची युती कोणी केली तर MIMची युती भाजपने केली. जी भाजप स्वतःला अस्सल 100% असली हिंदुत्व मांडणारी होती, तीच आता हिंदुत्व विसरून बसले असल्याचं नेत्यांची टीका आता मात्र समोर यायला लागलीय. इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये काट टाकतीये. मुंबईतून भाजप शिंदे सेनेला बाहेर फेकण्यासाठी ठाकरेंनी आता सरळ प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेबरोबरच मित्रांनो, मुंबईत मात्र उद्धव ठाकरे यांचा वजन 3-4 पट वाढल्यामुळे भाजपला मात्र आता जबर हादरा मुंबईतून बसलाय. भाजपची आता उलटी गिनती सुरू झाली असून शिंदे गटाचा मुंबईसाठी वापर झाला त्यानंतर लगेचच संपूर्ण शिंदेगड भाजपात विलीन होईल. जवळजवळ 30 ते 35 आमदार हे भाजपात विलीन होतील. शिंदे सेना संपूर्णपणे संपून जाईल असं सध्या टीका भाजपकडून केली जात आहे, भाजपच्या विरोधात केली जात आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीपर्यंत होतील मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर, परंतु आता मात्र मुंबईच्या कानाकोपऱ्यातून उद्धव साहेब आम्हाला माफ करा, आमची चुकी झाली, गेल्या 3 वर्षांपूर्वी आमची वाट चुकली होती, आमचा रस्ता चुकला होता, आमचा नेता चुकला होता, आता मात्र आम्हाला सगळं समजतंय, आता आम्ही सगळं करून चुकलंय, पण आता उद्धव साहेबांच्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्राला, मुंबईला पर्याय नसल्याचं मुंबईतील आता अनेक नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. या कारणास्तव मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा फिरू लागले ते ठाकरेंच्या भोवती. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या सर्वोच्च पातळीवरती घेऊन जातात, कारण की ठाकरेंनी त्या प्रकारचं मुंबईत राजकारण केलंय. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.
मुंबईच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी, सगळ्यात निर्णायक आणि महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा बदलणारी घडामोड आज संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेत आहे. कारण ज्या मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि शिंदे गटाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले, तीच मुंबई आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसत आहे. आणि त्यामुळेच भाजप व शिंदे गटासाठी ही केवळ एक राजकीय बातमी नसून थेट अस्तित्वाची लढाई ठरू लागली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईत जे राजकारण पुन्हा उभं केलं आहे, ते केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता मराठी माणसाच्या अस्मितेशी, स्वाभिमानाशी आणि हक्काशी जोडलेलं असल्यामुळे आज मुंबईतील गल्ली-गल्लीत, वॉर्डा-वॉर्डात, चहाच्या टपरीपासून ते सोसायटीपर्यंत एकच चर्चा सुरू आहे. मुंबई कोणाची? आणि त्या प्रश्नाचं उत्तर बहुसंख्य मुंबईकर आज ठामपणे देताना दिसतोय. मुंबई ठाकरेंची. मित्रांनो, गेल्या काही वर्षात सत्ता, पैसा, केंद्रीय यंत्रणा, फोडाफोडीचं राजकारण आणि भीतीचं वातावरण निर्माण करूनही भाजप शिंदे गट मुंबई जिंकू शकला नाही. उलट आज परिस्थिती अशी आली आहे की त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता, संभ्रम आणि नाराजी दिसून येत आहे. कारण एकीकडे उद्धव ठाकरे यांचा आवाज मुंबईत पुन्हा घुमू लागला आहे, तर दुसरीकडे भाजपने स्वतःच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला तडा देत थेट MIM सोबत युती केल्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. जी भाजपा वर्षानुवर्षे मुस्लिम समाजाला दूर ठेवून त्यांच्यावर राजकारण करून ठाकरे आणि शिवसेनेवर मुस्लिमांच्या पाठिंब्याचा आरोप करत होती, तीच भाजप आज सत्तेसाठी आणि पराभवाच्या भीतीने MIMशी हात मिळवणी करत असल्यामुळे आमचं हिंदुत्व कुठे गेलं, असा प्रश्न भाजपच्या संघटनात्मक पातळीवरूनच विचारला जाऊ लागला आहे. आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांची भूमिका अधिक ठळक, अधिक मजबूत आणि अधिक विश्वासार्ह ठरत आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ महापालिकेपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक ठरणार आहे. कारण मुंबई हातातून गेली तर भाजप शिंदे गटाचा राज्यातील राजकारण कोलमडू शकतं आणि म्हणूनच आज भाजपमध्येच शिंदे गटाचा वापर करून घेतल्यानंतर पुढे काय करायचं यावरून अंतर्गत वाद, गटबाजी आणि नाराजी उफाळून येताना दिसत आहे. अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदार आता उघडपणे किंवा पडद्यामागे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत असल्याची चर्चा आहे. आमची चूक झाली, आम्ही चुकीच्या बाजूला गेलो, सत्ता क्षणिक असते पण माणसं कायम असतात, अशी वाक्य मुंबईच्या राजकारणात पुन्हा ऐकू येऊ लागली आहेत. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं वजन राजकीयदृष्ट्या 3-4 पटींनी वाढल्याचं चित्र दिसत आहे. निवडणूक पूर्व सर्वे, स्थानिक अहवाल आणि जनमत चाचण्यांनुसार मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपपासून दूर जात असून तो पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळताना दिसतोय. मुस्लिम समाजानेही भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे स्पष्ट नाराजी व्यक्त केल्यामुळे भाजपचा पारंपरिक गणिताचा फॉर्म्युला कोलमडताना दिसतोय. आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल, हा प्रश्न भाजपसाठी भीतीचं कारण ठरत आहे. मित्रांनो, मनसेची भूमिका थेट असो वा अप्रत्यक्ष, पण राज ठाकरे यांची साथ किंवा सहानुभूती ही मराठी मतदाराला आणखी एकत्र आणणारी ठरू शकते. आणि हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे भाजप शिंदे गटाची उलटी गिनती मुंबईतूनच सुरू झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. अनेक राजकीय विश्लेषक असं सांगत आहेत की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर शिंदे गटाचं स्वतंत्र अस्तित्व टिकणं अवघड होऊ शकतं. कारण जवळपास 30 ते 35 आमदार भाजपमध्ये विलीन होतील. शिंदे गट केवळ एक वापरलेलं साधन ठरेल आणि त्यानंतर त्याची गरज संपेल. ही भावना शिंदे गटातील अनेक नेत्यांनाही जाणवू लागली आहे. म्हणूनच त्यांच्यातील अस्वस्थता वाढत चालली आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी सत्तेबाहेर असूनही संयम, शांतता, भूमिका आणि मराठी माणसाशी असलेलं नातं कधीही तुटू दिलं नाही. त्यांनी सुदाचं राजकारण न करता विश्वासाचं राजकारण केलं आणि आज त्याचाच परिणाम म्हणून मुंबईकर पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीशी उभा राहत आहे. ठाकरे म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे ठाकरे, ही भावना केवळ भावनिक न राहता आता राजकीय वास्तव बनताना दिसत आहे.
आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंचं केंद्रस्थान मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, ही लढाई केवळ पक्षांची नाही, ही लढाई आहे विचारांची, अस्मितेची, स्वाभिमानाची आणि मराठी माणसाच्या हक्कांची. आणि याच लढाईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज आघाडीवर असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेपासून ते संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत राजकारणाची चक्रे पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसली तर त्यात कोणालाही आश्चर्य वाटू नये. कारण आजचा मुंबईकर एकच आवाज देताना दिसतोय: उद्धव ठाकरे शिवाय मुंबईला, महाराष्ट्राला पर्याय नाही.